खूप आवड असल्यामुळे त्यांनी पण जॉबचा राजीनामा दिला. आणि तसंच मग मला हे पण थोडंसं क्लिक झालं की आपले जे बांधव पुण्या मुंबईमध्ये मेट्रो सिटीमध्ये राहतात ऍक्च्युली आता आम्ही दोघं पण शेतकरी कुटुंबातलेच आहोत. माझे पण आणि ते शेत पीजीएस सर्टिफाईड आहे का, तो सेंद्रिय शेतीचं त्याचं प्रमाणीकरण झालंय का, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पीजीएस सर्टिफिकेशन हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड एक ऑथॉरिटी आहे. आज आपल्यासोबत आहेत कृषी मित्र संदीप राजळे सर, फाउंडर अँड CEO माय फॅमिली फार्मर, सन ग्लोरी ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. मित्रांनो, पुण्यातील हजारो कुटुंबांना 100% सेंद्रिय रासायनिक मुक्त फळे भाज्या थेट शेतातून पोहोचवणारे PGS सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मर आणि एक विचार देणारे व्यक्तिमत्व. प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरसोबत फॅमिली फार्मरही हवा. चला तर मग माती, अन्न आणि आरोग्याचा ह्या सुंदर प्रवास सुरू करूया. संदीप सर, सर्वात आधी तुम्ही स्वतःबद्दल आणि माय फॅमिली फार्मर या प्रवासाबद्दल थोडं कसं सांगाल? कशी सुरुवात झाली, कशा पद्धतीने तुम्ही या व्यवसायात उतरले आणि माय फॅमिली फार्मरची एक स्थापना झाली? नमस्कार. नमस्कार. कृषी मित्र संदीप राजळे. माझं शिक्षण पुण्यामध्येच झालं. हम्म. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि मी शुगर टेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ओके. माझं शिक्षण पुण्यात झाल्यानंतर मला असं नोकरी करण्याचं काय डोक्यात नव्हतं की गावाकडे जाऊन शेती करायची. परंतु त्यावेळेस पुण्यामध्ये आर्थिक मंदी सुद्धा होती, तर मला जॉब भेटू शकत नव्हता. बरोबर. मला गावाकडची मातीची ओढ, गावाची ओढ स्वस्त बसू देत होती, शेतीची ओढ. त्यानंतर गावातच सहकारी साखर कारखाना असल्यामुळे मी त्या कारखान्यामध्ये जॉईन झालो ॲज अ इंजिनियर म्हणून. आणि उद्देश एकच होता की आपल्याला गावाकडे राहून नोकरी आणि शेती दोन्ही सोबत करता येईल. तर शेती करताना सुरुवात केली शेती करताना. त्यानंतर मीनवाईल माझं 2005 मध्ये लग्न ठरलं. पण लग्न ठरण्यापूर्वी नोकरी लागल्यानंतर साहजिकच स्थळ येत होती. आणि स्थळ आल्यानंतर मी घरच्यांना स्पष्ट सांगितलं की मला ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालेली किंवा ऍग्रिकल्चर शेतीशी रिलेटेड शिक्षण असलेली मुलगी मला हवी आहे. आणि माझं त्यावेळेस शोभा राजळे यांच्याशी लग्न झालं आणि त्याच शोभा राजळे या ठिकाणी तुमच्या स्टुडिओमध्ये बसले. नमस्कार शोभाताई, तुमचंही कोच किरण पाटील या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आणि आता तर तुम्हाला माय फॅमिली फार्मरचं त्यांची जी जर्नी आहे त्याबद्दल सांगते. प्लीज तुम्ही पण जर्नी थोडी शेअर करा. नमस्कार. नमस्कार. मी शोभा संदीप राजळे. मी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे सर. आणि संदीप सरांशी लग्न झाल्यानंतर सुरुवातीला ते काही दिवस जॉब करत होते आणि त्यांना शेतीची खूप आवड असल्यामुळे त्यांनी पण जॉबचा राजीनामा दिला. आणि मी पण ठरवलं की यांना शेतीतच साथ द्यायची. आणि आमचे जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमचं सगळं कुटुंब आणि आम्ही दोघं मिळून आम्ही 40 एकर शेती सांभाळत होतो. हो. आणि कोरोना काळामध्ये म्हणजे हे शेती करताना असं वाटायचं की आपण पिकवतोय तर चांगलं, पण आपल्याला पाहिजे तसं त्याच्यामधून उत्पन्न किंवा भाव भेटत नाही, अशा अडचणी यायच्याच. तसेच आम्ही करत राहिलो शेती. पण कोरोना काळामध्ये काय झालं, आम्हाला एक संधी दिसली की आपण असं करू शकतो की आम्हाला आपल्याला म्हणजे त्या काळामध्ये मार्केट पूर्णपणे बंद होते. आमच्या शेतामध्ये त्यावेळेस शेवगा, भाजीपाला आणि डाळिंब अशी काही फळं होती. माल तर अगदी रेडी होता, पण मार्केटच बंद होतं. मग आता त्या मालाचं करायचं काय, हा आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न होता त्यावेळेस. तर थोडा विचार केला आणि आम्ही एक मोठा निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की मी पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं. आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं 4 मुलं होते. तर ते 4 मुलांचं शिक्षणाचा पण प्रश्न होता कोरोना काळामध्ये. तर ते 4 मुलं घेऊन मग मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले. तर पुण्यामध्ये मी अगदी सोसायट्यांमध्ये स्वतः जाऊन व्हिजिट केली, कस्टमरला भेट दिली आणि त्यांना आमची जर्नी सांगितली. आम्ही असं करतोय आणि असा आमचा माल आहे, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. तर कस्टमरला पण ती कन्सेप्ट खूप आवडली आणि त्यांच्या मग विश्वासातून माय फॅमिली फार्मर हा ब्रँड उभा राहिला. म्हणजे हे माय फॅमिली फार्मर हे जे नाव आहे हे खूप विचार करून आम्ही म्हणजे ठेवलेलं नाव आहे. कारण प्रत्येक कुटुंबाला जसं एक फॅमिली डॉक्टर असतो तसा फॅमिली फार्मर पण असावा असं मला वाटतं. तर त्यातूनच माय फॅमिली फार्मरचा जन्म झाला. हळूहळू काम वाढत गेलं आणि आमच्या शेतातला माल पण आम्हाला कमी पडू लागला. तर मग आम्ही थोडा अजून मोठा विचार करून मग सन ग्लोरी ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. तर आपल्यासारखे जे सेंद्रिय शेती करतात असे महाराष्ट्रातले जवळजवळ 300+ सेंद्रिय शेतकरी प्लस महिला बचत गट हे सगळे आता माय फॅमिली फार्मर सोबत जोडले गेलेले आहेत आणि सगळे मिळून आम्ही
पुण्यामध्ये माय फॅमिली फार्मर ब्रँडने सगळा सेंद्रिय शेतमाल ग्राहकांना पोहोच देतो. व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही रोजगारही देता त्याच्यासोबत हो. आणि आरोग्यही देता चांगलं. क्या बात आहे. आज लोक सेंद्रिय हा शब्द खूप वापरतात, पण खरं सेंद्रिय अन्न म्हणजे नक्की काय सर? तर तुमचं म्हणणं खरं आहे की आज सेंद्रिय ऑर्गॅनिक हे फार परावलीचे शब्द झालेले आहेत. हां आणि कोणी पण सेंद्रिय ऑर्गॅनिक हे शब्द आपला शब्द प्रयोग करून जाता दिसतं. परंतु मी एक सोप्या भाषेत असं सांगेल की आपले आजोबा पंजोबा जी शेती करत होते ती शेती घरी सेंद्रिय शेती होती आणि तीच शेती आम्ही करत आहोत. काही वेगळं फारसं करत नाही येतं. स्वतः मी शेती करत असताना ज्यावेळेस सेंद्रिय शेतीची सुरुवात झाली तर त्यावेळेस मी ज्यावेळेस शेती करत होतो, रासायनिक शेती करत होतो, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता मी ज्यावेळेस ते मोठे केमिकल फवारायचो शेतावरती आणि शेतात गेलं फेरफटल्यानंतर एखादं फळ तयार झालं, सपोज मी फळ घेतल्यानंतर मला हातात घेतलं असं वाटायचं की आपण याच्यावर काय काय विष मारलेलं आहे आणि आता आपण हे खायचं का. ओ. आणि तसंच मग मला हे पण थोडंसं क्लिक झालं की आपले जे बांधव पुण्या मुंबईमध्ये मेट्रो सिटीमध्ये राहतात त्यांना सुद्धा आपण हेच विष खायला देतोय का. आणि मला ते फार म्हणजे माझ्या मनाला भिडलं आणि मला असं वाटलं की आता आपण काहीतरी केमिकल सोडून काहीतरी वेगळी शेती केली पाहिजे. आणि मग थोडं मी रिसर्च केला आणि सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. तर सेंद्रिय शेती करत असताना मी नेहमी असं म्हणतो की सॉइल हेल्थ इज डायरेक्टली रिलेटेड टू ह्युमन हेल्थ. म्हणजे मातीचं आरोग्य हे मानवाच्या आरोग्याशी जोडलेलं आहे. ते का तर तुमची माती जर सजीव असेल, काय झालं सर, आपली जी हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीमध्ये वारंवार रासायनिक खताचा रासायनिक कीटकनाशक वापर झाला उत्पन्न वाढीसाठी, देशाची लोकसंख्या वाढल्यामुळे. परंतु त्यामुळे जे मातीमधील जे सूक्ष्म जीवाणू आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते मारले गेले आणि माती निर्जीव बनत चालली आहे. मग माझ्या लक्षात आले की आता आपण मातीचं आरोग्य जपलं पाहिजे, मातीवर पहिल्यांदा आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि मग मातीचं आरोग्यामध्ये ज्यावेळेस मी रिसर्च केला आणि त्यामध्ये मातीचं आरोग्य काय बिघडलंय आणि ते कसं सुधारलं पाहिजे, ते 1 ग्रॅम मातीचा जो कण आहे त्यामध्ये कोटींनी जीवाणू, सजीव जीवाणू असतात, हे माझ्या वाचनामध्ये आणि अभ्यासामध्ये आलं. तर मग आपल्या मातीतले जीवाणू हरवले, माती निर्जीव झाली, तर मला याला काय केलं पाहिजे. आपल्या घरी गावरान गायी असतात, आमच्या घरी पण आमच्या फार्मवरती गावरान गायी आहेत, गिर गायी आहेत. या गायीच्या शेणापासून आम्ही काही हे बनवले की स्लरी बनवली. त्या स्लरीमध्ये आपण जसं म्हणतो की आपला युरिया टाकायचा, NPK टाकायचं, सुपर फॉस्फेट टाकायचे, पोटॅशियम, NPKचे जे जीवाणू आहे आपल्या जमिनीमध्ये सर्व काही अवेलेबल असतं, परंतु आपल्या पिकांना ते अवेलेबल होत नाही, घेता येत नाही. का तर आपली माती निर्जीव झालेली आहे. म्हणून आम्ही काय केलं, NPKचे जीवाणू आहेत ते आमच्या शेतामध्ये आम्ही स्लरी बरोबर, गाईच्या शेणाबरोबर तयार करून सोडले आणि त्याचा परिणाम असा झाला की माती सजीव झाली, माती ताकदवान झाली. मी असं म्हणतो की माती जर ताकदवान असेल तर तुमचं पीक हे बलवान होतं आणि पीक जर बलवान असेल, निरोगी बलवान, त्याच्यामध्ये ताकद असेल तर त्यावर तुम्हाला रासायनिक कीटकनाशक मारायची गरज पडत नाही. सर एका निरोगी मनुष्य असेल तर त्याच्यावर असं व्हायरल इन्फेक्शन वगैरे होत नाही. त्याचप्रमाणे आपली जी माती जर सजीव असेल, मातीमध्ये जर दम असेल तर तुमचं पीक देखील दमदार येणार आहे. आणि आता मार्केटमध्ये काही बायोलॉजिकल पेस्टिसाइड सुद्धा आहेत. आम्ही घरी सुद्धा काही निंबोळीपासून अर्क वगैरे तयार करून ते पिकावर मारतो. म्हणजेच काय, रासायनिक शेती बंद करून पूर्णपणे सेंद्रिय शेती सुरुवात केली आणि हीच खरी मला वाटतं सेंद्रिय शेतीची व्याख्या आहे. आपले पूर्वज जे प्रकारे शेती करायचे त्याच प्रकारे आम्ही आता शेती करून पुण्यामध्ये ग्राहकाला सेंद्रिय माल आम्ही त्यांच्यासाठी, त्यांचंही आरोग्य, या मातीच्या आरोग्य बरोबर माझं असं म्हणणं आहे की मातीचं आरोग्य जपणं म्हणजेच मानवाचं आरोग्य जपणं. त्यामध्येच आम्ही आता पुण्यामध्ये हजारो ग्राहकांचं आरोग्य देखील या मातीच्या आरोग्याबरोबर जपत आहोत. सेंद्रिय शेती ही म्हणजे काय वेगळी असे खूप आता लोकांनी अवघड करून टाकले. ऍक्च्युली आता आम्ही दोघं पण शेतकरी कुटुंबातलेच आहोत. माझे पण आई वडील शेतीच करत होते, यांचे पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे. तर सर आम्ही लहानपणापासून बघत आलोय की आमच्या आज्या, एक परसबाग म्हणून गावाकडे कन्सेप्ट असते की त्या परसबागेमध्ये आपल्या कुटुंबासाठी जो भाजीपाला लागतो तो तिथं लावला जातो. तर त्या परसबागेमध्ये तुमच्या फळभाज्या असतात, पालेभाज्या असतात, कडेने मोठी झाडे जे असतात ते कडेने असतात. म्हणजे सिस्टमॅटिक रित्या त्यांनी ती लागवड पूर्वीपासून, आपले पूर्वज, त्यांना काही ह्याचे सेंद्रिय वगैरे हे काहीच नॉलेज नव्हतं तरी पण ते करत आलेले आहेत. आणि आमच्या आज्या आम्ही स्वतः बघितलेले की चुलीतली राख त्याच्यावर फवारायच्या, गाईचं गोमूत्र त्यावर शिंपडायच्या, परत निंबोळीचा अर्क करून त्याच्यावर फवारायचा. म्हणजे ही जे आलेलं आहे सेंद्रिय शेती, हे आपल्या पूर्वजांपासून आलेलं खरं नॉलेज किंवा खरी शेती ती आहे. आणि आता याला थोडं एक वेगळं काय म्हणतात ना, ते चमचमतं रूप दिलं गेलंय
आपल्या याच्यामध्ये की सेंद्रिय शेती खूप अवघड आहे, असं करा तसं करा, तर तसं काही नाही. ते म्हणजे नॅचरली खूप सोपं आहे ते. तुम्ही नेहमी म्हणता की आम्ही जे खातो तेच ग्राहकांना देतो, तर यामागचा काय विचार आहे? सर, आपण जसं तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे आपण सोशल मीडियामध्ये असेल, माध्यमामध्ये आपण काही बातम्या आता वाचायला मिळतात आपल्याला की काही शेतकरी जे रासायनिक शेती करतात ते रासायनिक शेती करून मार्केटमध्ये माल तर विकतात दुसऱ्या ग्राहकांसाठी, परंतु स्वतःच्या कुटुंबासाठी वेगळी शेती राखून ठेवतात आणि ती सेंद्रिय पद्धतीने हे करतात. तर यामध्ये आमचं सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण जे खातो म्हणजे मला ज्यावेळेस मी रासायनिक शेती करत होतो आणि ते ते पीक आम्ही भाज्या म्हणून आम्ही खात होतो, त्यावेळेस मला पण तो प्रश्न पडला होता की आपण हे एवढं स्वतःच याच्यावरती रासायनिक अन्न वरती विष मारतोय आणि आपण ते खातोय. त्याच्यातून ही संकल्पना बाहेर आली की आपण सुद्धा चुकीचं खातोय आणि आपल्या बांधव जे आहेत पुण्या मुंबईत त्यांना सुद्धा आपण चुकीचं अन्न देतोय. आणि त्याच संकल्पनेतून मग आम्ही सेंद्रिय शेती सुरू केली आणि त्या सेंद्रिय शेतीमध्ये आम्ही जे इतर शेतकरी जे स्वतःसाठी अन्न पिकवतात, आम्ही तसं न करता 40 एकरवरती PGS सर्टिफाईड सेंद्रिय शेती करून आणखीनही काही महाराष्ट्रामधले 200-300 शेतकरी सेंद्रिय जोडून तो सगळं सेंद्रिय अन्न आम्ही जे खातो स्वतः शेतकरी तेच आम्ही पुणे शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये आम्ही लोकांना आज देत आहोत. म्हणून आम्ही खात्रीने सांगू शकतो की आम्ही जे खातो तेच आम्ही लोकांना देतो. नाही, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. कारण मी बघितलंय गवार मिळत नाही, गावरान शेवग्याच्या शेंगा मिळत नाही, म्हणजे गावरान भाज्या कुठल्या भेटतच नाही सेंद्रिय जे आपण म्हणतो. तर त्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय. सर, PGS सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय? सामान्य ग्राहकांसाठी त्याचं काय महत्त्व आहे? सर, आता जसं की आपली आता सेंद्रिय शेतीबद्दल चर्चा सुरू आहे आणि आता मी माझं सपोज एखादा प्लॉट मार्केटमध्ये घेऊन गेलो आणि मी म्हणालो की माझं सेंद्रिय गवार आहे, सेंद्रिय भाजी आहे, तर समोरच्याने कसा विश्वास ठेवायचा? त्यासाठी भारत सरकारने, इंडियन गव्हर्नमेंटने एक PGS म्हणून एक सिस्टीम केलेली आहे, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम म्हणून. ही गव्हर्नमेंटची एजन्सी आहे आणि ते शेतामध्ये येऊन तुमच्या शेताचं दरवर्षी ऑडिट होतं आणि तुमचं जे शेत आहे ते PGS सर्टिफाईड कसं समजायचं की तुम्ही त्यामध्ये त्या ऑडिटमध्ये तुम्ही कुठले खतं वापरता, कुठले औषधं वापरता, वर्षभरामध्ये तुम्ही शेतामध्ये कुठले शेणखत टाकले, कुठलं ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरले, कुठले तुम्ही बायोलॉजिकल जैविक औषधं वापरले, या सगळ्यांचा ते वॉच ठेवतात आपल्यावरती. आणि माझं ग्राहकांना सुद्धा हे सांगणं आहे की तुम्ही सेंद्रिय शेती करत असताना त्या फार्मरकडे PGS सर्टिफाईड आहे का, आणि तुमचं जे फार्मर आहे तो ट्रेसेबल आहे का, तुमचं जे अन्न येतंय शहरामध्ये ते तुमच्या कुठल्या फार्मरकडून येतंय हे ग्राहकांनी मुख्य पाहिलं पाहिजे की आपलं जे भाजीपाला आहे, फळं आहे, ते कुठल्या शेतामधून येत आहेत आणि ते शेत PGS सर्टिफाईड आहे का, तो सेंद्रिय शेतीचं त्याचं प्रमाणीकरण झालंय का. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर PGS सर्टिफिकेशन हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड एक ऑथॉरिटी आहे की ती सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करून देते आणि ग्राहकांनी निश्चितच याची खात्री केली पाहिजे सेंद्रिय प्रॉडक्ट घेताना. मॅडम, ज्यावेळेस ही कंपनी चालू केली त्यावेळेस पहिल्या कस्टमरचा अनुभव काय होता? पहिल्या कस्टमरचा खरंच आम्ही पण एक्साइटेड होतो ज्यावेळेस हे सुरू केलं आम्ही त्यावेळेस की गावाकडून म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी अगोदर माल आणण्यापूर्वी मी घरोघर 1-to-1 तुम्ही सोसायट्यांमध्ये गेले, ते तिथे भेटले, तर त्यांचे एक्साइटमेंट कस्टमरच्या बघून खूप आनंद व्हायचा आणि अजून प्रेरणा भेटायची की हो खरंच आपण लवकरात लवकर यांना आपला शेतमाल दिलाच पाहिजे. तर आम्ही ज्यावेळेस गाडीतून माल टाकला तर आम्ही सुरुवातीला गाडीतून माल टाकल्यावर ते फोटो ग्रुपवर टाकायचो आणि तो पुण्यामध्ये गाडी येईपर्यंत सगळा माल बुक झालेला असायचा. वाह, क्या बात आहे. आणि पहिला जो कस्टमर होता त्याचा मी फोटो पण काढून अजून पण सेव्ह करून तो एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान एक्सपिरियन्स होता आणि ते कस्टमरनी फोन करून फीडबॅक पण दिला. त्या शेवग्याच्या शेंगा होत्या, त्या शेवग्याच्या शेंगा त्यांना खूप आवडल्या, त्यांनी मला फोन करून पण सांगितलं आणि ते कस्टमर माझं पहिलं अजूनपर्यंत माझ्याशी जोडलं गेलेलं आहे अजून पण. खूपच छान. मॅडम, आज रासायनिक अन्नांमुळे लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होताना तुम्हाला दिसत आहे? रासायनिक जे शेतमाल पिकवला जातो त्याच्यामध्ये कीटकनाशकाचे काही अंश शिल्लक राहतात, त्यालाच आपण रेसिड्यू असे म्हणतो. तर हे यापासून तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हो सर. आणि हेच अन्न जर आपण रेसिड्यू असणार किंवा रासायनिक घटक असणार अन्न जर सतत वर्षानुवर्ष खात राहिलं तर त्याच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात. जसे की इम्युनिटी कमी होते, परत ॲलर्जी वगैरे होऊ शकतात किंवा मग लहान मुलांमध्ये वारंवार आजारी पडू शकतात. ओ माय गॉड. हो. आणि आता सध्या आपण ऐकतोय सर की डायबेटीज, BP, शुगर ह्याचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे.
तर त्याला सुद्धा माझ्या मते बऱ्याचशा प्रमाणात हे रासायनिक अन्न जबाबदार आहे. तर ह्याच्यावर पर्याय म्हणजे एकच सर, की सेंद्रिय अन्न. कारण सेंद्रिय अन्नामध्ये कोणत्याही प्रकारचे रेसिड्यू शिल्लक राहिलेले नसतात, कारण त्याच्यावर कीटकनाशकाची फवारणीच केलेली नसते. त्यामुळे हे अन्न आपल्या शरीरासाठी अगदी सुरक्षित आहे. तुमच्या ग्राहकांमध्ये आरोग्याबाबत कोणते बदल तुम्हाला प्रत्यक्षात दिसले? सर, ग्राहक फोन करून सांगतात आम्हाला बरेचदा, पालक लोक, की मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं, पोटाचे आजार कमी झाले, इम्युनिटी वाढली, काहींना तर सेंद्रिय फळभाज्या खाऊन शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. आणि अजून एक आमचं एक रेग्युलर कस्टमर आहे, ते बऱ्याच वर्षापासून आमच्याकडून सेंद्रिय फळभाज्या घेतात. तर त्यांनी मला एकदा फोनवर सांगितलं की त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि मी एक सहज प्रामाणिकपणे त्यांना प्रश्न विचारला की सर, आता तुम्हाला कसं वाटतंय? तर त्यांचं उत्तर इतकं छान होतं ना सर, इतकं भावनिक होतं आणि आमच्या आठवणीत राहण्यासारखं होतं, की ते म्हणाले की तुमचा सेंद्रिय फळभाज्या खाऊन आणि डॉक्टरांचे उपचार घेऊन मी अगदी ठणठणीत बरा झालो. वाह, क्या बात आहे. हो. आणि सर, ऍक्च्युली आम्ही असं म्हणत दावा करत नाही की सेंद्रिय अन्नामुळे आजार बरा होऊ शकतो, पण आपली इम्युनिटी वाढते, त्यामुळे नक्कीच आपण आजारापासून दूर राहू शकतो. व्हेरी नाईस. किती साधारण भाज्या आहेत आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये? किती? आता आपण सर मिक्स क्रॉपिंगचे प्लॉट केलेले आहेत, दर 3 महिन्यांनी शेड्यूल केलेले आहे, की प्रत्येक फळं, भाज्या, पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या असं पूर्ण आम्ही व्यवस्थित आखणी करून शेताची 3 प्लॉट वर्षभर पुरतील असे नियोजन करून केलेले. नंबर ऑफ भाज्या किती असतील साधारण? टोटल तुमच्याकडे 40 ते 50 भाज्या साधारण? टमाटे, कांदा, बटाटा, सगळं. व्हेरी नाईस. आणि प्लस आपल्यासोबत मागाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातले 300 शेतकरी महिला बचत गट हे पण जोडले गेलेले आहेत. तर मग सगळ्यांचे मिळून आपले जवळ 150 प्लस प्रोडक्ट्स आपल्या. अच्छा. आणि समजा आता कोणाला ऑर्डर करायची असेल तर कशा पद्धतीने करायचे? आता आपण सुरुवात बिझनेस व्हॉट्सअपवरून केली होती, कारण बरेचशा लोकांना व्हॉट्सअप युज करणं खूप सोपं होतं. तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 8080898316. इकडे तुम्ही व्हॉट्सअप कॅटलॉग थ्रू ऑर्डर करू शकता. बर. आणि आत्ताच आपण मागच्या 2-1.5 वर्षापूर्वी वेबसाईट पण लॉन्च केलेली आहे, myfamilyfarmer.online. myfamilyfarmer.online. ओके. तिकडून पण तुम्ही ऑर्डर करू शकता. व्हेरी नाईस. आणि सर, यामध्ये आपण विविध पिकं, जे आता मॅडमने सांगितलं भाजीपाला वगैरे शेतामध्ये घेतो, त्याचबरोबर आता आम्ही त्या पिकावर प्रक्रिया सुद्धा करण्याचं सुरू केलेलं आहे. जसं की आमचा 10 एकर पीजीएस सर्टिफाईड आमची जी शेती आहे, त्यामुळे 10 एकर आम्ही ऊस ऑर्गॅनिकली ग्रो करत आहोत. आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस न घेता मी स्वतः शुगर टेक्नॉलॉजी असल्यामुळे आणि शेतीला काहीतरी पूरक व्यवसाय असावा म्हणून आम्ही गुराळ चालू केलेला आहे. आणि तो जो ऊस आहे, आम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना ऊस घेत नाही. आमचा तो 10 एकर ऊस आहे, त्याच ऊसापासून, सेंद्रिय ऊसापासून आम्ही सेंद्रिय गुळ तयार करतो. त्या गुळाचं नाव आम्ही गुडवन ठेवलेलं आहे. गुडवन नावाने हा ब्रँड पुणे शहरामध्ये प्रचंड व्हायरल झालेला आहे. आणि गुड म्हटलं की गुडवन असं आमचं मोठं नाव पुणे शहरामध्ये झालेलं आहे. आणि आम्ही ऊसाचं उत्पादन घेण्याबरोबरच त्याची प्रक्रिया करून गुळ देखील तयार करून गुडवन नावाने तो सेंद्रिय गुळ बाजारात आणलेला आहे. व्हेरी नाईस. कितीचं पॅकिंग आहे ते? 1 किलोचं आहे सर. छोटे 8 ग्रॅम पासून छोटे आपले चॉकलेट कॅन्डीज तसं पॅकेट. अरे वा. लहान मुलंही खाऊ शकतात. क्या बात आहे. आता इथे आमचा पुण्यामध्ये भीमतडीमध्ये जत्रामध्ये दरवर्षी आमचा गुडवन गुळाचा स्टॉल असतो. प्रचंड स्टॉलवर म्हणजे गर्दी असते. 10-12 तास सतत मॅडम तिथे उभा असतात आणि गुळ घेण्यासाठी लोकांची अशी झुंबड उडते. आम्ही तिथे टेस्टिंगला गुळ देतो. लहान मुलं वगैरे जरी गुळ घेतला आणि एकदम अशी वाव रिॲक्शन असते ग्राहकांची. खूपच छान. तो गुळ आम्ही बघतो गुळ कुठे भेटतच नाही ओरिजिनल. नो मिडलमॅन ही संकल्पना शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठी कशी फायदेशीर आहे? सर, नो मिडलमॅन म्हणजे नुसतं मिडलमॅन काढणे नाही, तर मिडलमॅन गेल्यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांचे डायरेक्ट संबंध येऊन विश्वास वाढतो. आणि आपलं जे काम आहे ते तसंच प्रकारचं चालू आहे. त्यामुळे होतं काय सर, की शेतकरी आणि ग्राहक यांचा डायरेक्ट संपर्क आल्यामुळे एकमेकावरचा विश्वास वाढतो. आणि शेतकऱ्याला पण, ग्राहकांना पण खात्री पडते की आपला हा माल कुठून आलेला आहे, कोणता शेतकरी आहे, कसा पिकवतो, हे सगळं त्याला माहित असल्यामुळे शेतकरी टू डायरेक्ट ग्राहक. विश्वास वाढतो. बरोबर, करेक्ट आहे.
त्याचा पण विश्वास वाढतो आणि जसं- मिडलमॅन कमी झाल्यामुळे ग्राहकाला माल पण योग्य भावात मिळतो. हो, म्हणजे इकडे विन विन सिच्युएशन आहे, दोघांचा पण फायदा होतो. पण ऑर्डर दिल्यानंतर किती वेळात साधारण डिलिव्हरी जाते? नेक्स्ट डे जाते आपली. अच्छा, 24 next day. तासानंतर. बरं. हो. म्हणजे उद्या पाहिजे असेल तर आजच ऑर्डर हो, करायचं. कारण आपल्याला माल जो आहे पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून भागातून येतो. त्यामुळे येतो. आपल्याला 24 तास तरी लागतातच. आता सध्या बऱ्याच कंपन्या 10 मिनिटात डिलिव्हरी करतात, पण ते 10 मिनिटामध्ये तुमचं कोणत्या स्टोरेज मध्ये कशा कुठून प्रकारे काहीच माहित नाही. साठवलेलं असतं, कोणतं केमिकल स्प्रे केलेलं हो. असतं हे लोकांना काहीच माहित नसतं. पण एक फास्टच्या नादामध्ये आपण काय खातोय ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष बरोबर. आणि करतो. कमीत कमी किती रुपयाची डिलिव्हरी अपेक्षित असते? कमीत कमी 500 रुपये. 500. व्हेरी नाईस. सर यामध्ये एक ऍड करतो मी, मिडलमॅनचा तुम्ही आता शब्दप्रयोग केला. आता बरेच आता कर्ज वगैरे शेतकरी झाले, शेती परवडत नाही, तर याला मी असं सांगू शकतो की ठामपणे की याला जबाबदार खरा मिडलमॅन म्हणजे तुमचा व्यापारी आहे. ज्यावेळेस आम्ही इथं पुण्यामध्ये माय फॅमिली फार्मरचं चालू केलं, एक कोरोनामध्ये कोरोना आला आणि कोरोनामध्ये कोरोना म्हणजे आमचं आम्ही एक संधी शोधली कोरोनामध्ये आणि पुण्यामध्ये आलो. त्यावेळेस खरं समजलं की मिडलमॅनचा काय तोटा आहे शेतकऱ्यांना. आणि आम्ही ज्यावेळेस शेती करत होतो पूर्वी, पुण्यामध्ये येण्यापूर्वी 10 वर्ष शेती केली जवळपास, आणि त्यावेळेस आम्ही काय करायचो, जे लोकल मार्केट असेल, पुण्याचं एपीएमसी असेल, मुंबईचं वाशीचं मार्केट असेल, अहिल्यानगरचं आमचं लोकल मार्केट असेल, स्थानिक मार्केट, आमचा जो माल आहे तो आम्ही तिथे घेऊन जायचो मिडलमॅनकडे, म्हणजे व्यापाऱ्याकडे. परंतु त्या ठिकाणी आमच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार आम्हाला नव्हता. आम्ही मोठ्या कष्टाने माल पिकवलेला, मोठं भांडवल लावलेलं, बँकेचं कर्ज काढलेलं, परंतु त्या मालाचा भाव आम्ही न ठरवतो, तो व्यापारी ठरवायचा, मिडलमॅन ठरवायचा. आणि मग त्यामुळेच आमची शेती तोट्यामध्ये जात होती. आणि असं कधी कधी असं वाटायचं की आपण नोकरी सोडून चूक केली की काय. परंतु माय फॅमिली फार्मरच्या माध्यमातून आणि कोरोनाची संधी साधून आम्ही ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो, त्यामध्ये आम्हाला खरी शेती आमची फायदेशीर त्यावेळेस व्हायला लागली की मिडलमॅन जाऊन आम्ही डायरेक्ट पुण्यातील ग्राहकांशी जोडले गेलो. आणि यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा झाला महाराष्ट्रामधील आमच्यासोबत, आणि ग्राहकांचा सुद्धा फायदा झाला. ग्राहकांना सेंद्रिय ताजं अन्न मिळायला लागलं आणि आमची सुद्धा शेती नफ्यामध्ये आली. हा मिडलमॅन जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचा खूप मोठ्या ठिकाणी आम्हाला फायदा झालेला आहे. नेक्स्ट 5 वर्षात तुम्ही माय फॅमिली फार्मरला कुठे बघताय? सर यामध्ये तसं पाहिलं आपण आता मोठमोठ्या ह्याच्यामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी एवढे मोठे उतरले लोक, बिझनेसमॅन देखील त्यांनी भाजीचे दुकानं पुणे मुंबईमध्ये टाकलेली आहेत. परंतु मी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगेल की मला 1000 कोटीच्या गप्पा नाही मारायच्या. कारण मला माहिती आहे माझी लिमिटेशन काय. माझ्याकडे 40 एकर स्वतःची शेती आहे, माझ्याशी 300 फार्मर जोडलेले आहेत. परंतु एक असं फक्त आम्ही आता एक पुणे शहर निवडलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामध्ये मी जाऊन काम केलं. आमचं एक छोटंसं एक ठरलेलं आहे की पुणे शहराच्या जे लोक आहेत, इथले नागरिक आहेत, त्यांचा एक प्रामाणिक माय फॅमिली फार्मर बनायचे. म्हणजे त्यांचा फॅमिली फार्मर मला बनायचं पुणेकरांचा. मी याच्यामध्ये काय करोडोचे गप्पा मारणार नाही किंवा मोठे मोठे स्वप्न दाखवणार नाही. फक्त मला एक प्रामाणिक अशी इच्छा आहे, आम्हाला दोघांना पुणेकरांचा फॅमिली फार्मर बनायचं आणि त्यांचा जो विश्वास आहे तो जपायचा आहे. आणि त्यांना शेवटपर्यंत क्वालिटी आणि सेंद्रिय अन्न, जेवढी आमची जमिनीची आणि आमची ताकद आहे देण्याची, तेवढंच अन्न पिकून त्या ग्राहकांना द्यायचं आहे पुण्यामध्ये. फक्त पुणेकरांसाठी छोटे कुटुंब सुखी कुटुंब. पुणे हे तुमची फॅमिली आहे. Yes. खूपच छान. हा संपूर्ण प्रवास हजबंड वाईफ फार्मर जर्नी आहे असं वाटतं. तुम्ही शेतात उत्पादन पाहता आणि शोभाताई पुण्यात विक्री व ग्राहक संवाद पाहतात. हा अनुभव कसा आहे? सर या ठिकाणी आपण म्हणलात की हजबंड वाईफ जर्नी, तर ही हजबंड वाईफ जर्नी तर आहेच, परंतु याच्यामध्ये आमचं संपूर्ण कुटुंबाचे कष्ट यामध्ये सहभागी आहेत. आम्ही 2 टीम केलेले आहेत. आमच्या गावाकडे 40 एकर सेंद्रिय शेती, माझे भाऊ विजय, त्याची बायको अलका आणि त्यांचा मुलगा विवेक म्हणजे माझा पुतण्या, आणि माझे आई वडील, असे 5 जणांची टीम गावाकडे पूर्ण सेंद्रिय शेतीचं नियोजन करते. ते शेतीमध्ये मातीमध्ये राबतात, सेंद्रिय शेती करतात. आणि सगळ्यात मोठं जर कौशल्य असेल तर माय फॅमिली फार्मर हा जो ब्रँड आहे हा सौ शोभा यांच्याशिवाय बनू शकत नव्हता. कारण महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो शेतकरी आहेत जे आज तोट्याची शेती करत आहेत. तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे मिडलमॅन नाहीये. आपला जो आपण जे पिकवतो ते शेतकऱ्याला विकता आलं पाहिजे आणि ते विक्रीचं कौशल्य सौ शोभा यांच्याकडे असल्यामुळेच आम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन आमचा जो शेतीचा माल आहे, आमच्या जे कुटुंबाचे सर्व कष्ट आहेत, त्या कष्टाला प्रामाणिक न्याय देण्याचं काम सौ शोभा हिने केलेलं आहे. आणि तिच्यातलं जे विक्री कौशल्य होतं, तिच्या शिक्षणाचा जो पुरेपूर उपयोगाने फायदा करून घ्यायचा होता ते मी ओळखलं होतं. आणि म्हणूनच मी सौ शोभा यांना पुण्यामध्ये माय फॅमिली फार्मरसाठी प्रमोट केलं. सर ऍक्च्युली माझ्यामध्ये मार्केटिंग स्किल होतं हे यांनी ओळखलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक स्त्रीला
जो घरातून सपोर्ट हवा असतो तो मला संदीपजी यांच्याकडून मिळाला. कारण शेतीतून बाहेर पडणं एवढं सोपं नव्हतं. तरी पण आम्ही हा खंबीरपणे निर्णय घेतला की एक जणांनी जाऊन पुण्यामध्ये राहायचं. ती संधी त्यांनी मला दिली. तर म्हणजे ती त्यांची एक खंबीर साथ मला होती आणि त्यामुळे हा माय फॅमिली फार्मर ब्रँड सुरू करणं सोपं गेलं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं, महिला बचत गटांचे, सगळ्यांचे प्रोडक्ट्स आपण माय फॅमिली फार्मरद्वारे पुण्यामध्ये पोहोच करू शकलो. एक महिला आई आणि उद्योजका म्हणून हा प्रवास किती आव्हानात्मक होता, किती खडतर होता? खूप आव्हानात्मक होता. कारण एकाच वेळी तुम्हाला 3 रोल मधून जायचं होतं. तुम्हाला कुटुंब सांभाळायचे होते, मुलांचं शिक्षण प्लस बिझनेस, अशा 3ही स्टेजवर काम करायचं होतं. पण संदीपजींची मला चांगली खंबीर साथ असल्यामुळे मी हे सगळं करू शकले. संदीपजी, तुमच्या सन ग्लोरी ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड बद्दल थोडक्यात सांगाल का? ही कंपनी का आणि कशी स्थापन झाली? सर, यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीसाठी भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने खूपच शेतकऱ्यांना प्रमोट केले. सरकारचं असं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मिडलमॅन नाही ठेवता, तुम्ही जो शेतीमाल उत्पादित करता तो डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. परंतु आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन न करता कोरोनाच्या काळामध्ये पुण्यात आल्यानंतर आम्ही अगोदर आमचा जो 40 एकर शेतातला माल आहे तो ग्राहकापर्यंत पोहोचायला सुरुवात केली. परंतु त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की आपण हे 40 एकरमध्ये पूर्ण पुणेकरांना सगळा माल देऊ शकत नाही. त्यामुळे मग साहजिकच एक शेतकरी एकत्र करण्याची संकल्पना पुढे आली. आणि जसं सरकारचं धोरण आहे की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मार्केटिंग केलं पाहिजे, आपल्या मालाचा माल विकला पाहिजे. त्यामुळे आम्ही मग कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये ही शेतकरी उत्पादक आपली कंपनी स्थापन झाली आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामधून, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, यामधून आपले 310 शेतकरी, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आपल्या कंपनीचे सभासद आहेत. आणि नंतर मग ही कंपनी ज्यावेळेस आपण स्थापन केली त्यावेळेस या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून पुण्यामध्ये माय फॅमिली फार्मर ब्रँड तर आपला होताच, परंतु त्याला एक कंपनीचं स्वरूप दिलं. आणि जे गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांना असं प्रमोट केलंय की तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतकरी एकत्र सहज येत नाही, परंतु आम्ही हे मोठं कसब शेतकरी एकत्र करून त्यांचा जो मालाला उत्पादन बाजारपेठ या ठिकाणी पुण्यामध्ये मिळवून दिलेली आहे. तुम्ही शेती कधीपासून करता आणि किती एकर शेती आहे साधारण? सर, माझी स्वतःची, आमच्या कुटुंबाची, एकत्रित कुटुंबाची 20 एकर शेती होती पहिली. आणि 20 एकर शेतीमध्ये मगाशी सांगितलं की अनेक प्रकारच्या फळबागा फुलवल्या, त्यामध्ये भाजीपालाची शेती केली, अद्रक घेतलं, हळद घेतलं, साबुदाणा जो आहे तो सुद्धा मी लागवड केली. मला नाही असं वाटत की मी कुठलं असं एखादं पीक सोडलंय आपल्या शेतामध्ये येणार पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते मी माझ्या शेतामध्ये घेतलं नाही आणि त्यावर मी प्रयोग केलेला नाही. खूप लांब लांब मी शेती पाहण्यासाठी जायचो, तिथून काहीतरी घेऊन यायचो आणि शेतात ते इम्प्लिमेंट करायचो. पण ज्यावेळेस असं मला 20 एकर शेती कमी पडू लागली तर आपले पुण्यामध्येच राहणारे एक ॲडव्होकेट अतुल दीक्षित म्हणून आहेत, त्यांची गावी शेती होती. त्यांच्याकडे मी विनंती केली की तुमची शेती मला तुम्ही कसण्यासाठी द्या. आणि त्यांची आपण लीजवर शेती मागच्या 15 वर्षापासून त्यांची आपली लीजवर शेती आहे. ती 20 एकर शेती प्लस आपली 20 एकर शेती, 40 एकर शेती पूर्ण PGS सर्टिफाईड आहे. त्यामध्ये आपण विविध पिके असेल तर ऊस आहे, भाजीपाला आहे, फळबाग आहे, अशा सगळ्या प्रकारची पिकं त्या शेतीमध्ये आता आपण घेत आहोत. आज ग्राहकांना सेंद्रिय अन्न निवडताना बराच वेळा गोंधळ होतो आणि त्यांना नेमकं काय पाहिजे ते कळत नाही, तर त्याला तुम्ही काय सांगाल? सर, सेंद्रिय अन्न निवडताना खरं तर कस्टमरने, ग्राहकांनी हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जे अन्न निवडता आहे तर ते अन्न सर्टिफाईड आहे का. म्हणजे सरकार मान्य, उदाहरणार्थ PGS सर्टिफिकेशन आहे का, किंवा ते अन्न कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात पिकतंय, कोणत्या शेतकऱ्याकडून येतंय, तो शेतकऱ्याशी तुमचा संपर्क आहे का. तर ह्यामुळे काय होतं सर, विश्वास वाढतो एकमेकाचा. आणि तो जो शेतकरी आहे तो तुमच्या प्रश्नांना पूर्णपणे व्यवस्थित उत्तर देतोय का, हे सगळ्या गोष्टी अन्न निवडताना पाहिल्या पाहिजे. शोभाताई, तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आणि महिला बचत गटांना तुम्ही पुण्यात मार्केट मिळवून दिलं आहे. यामध्ये कुठल्या भागातील आणि कुठल्या शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख कराल तुम्ही? सर, खरं आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आम्ही महाराष्ट्रातील 300+ शेतकरी आणि महिला बचत गटांना एकत्र जोडू शकलो. त्यात विशेष असा उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे कोकणातील एका शेतकऱ्याचा. कारण कोकणचा हापूस आंबा हा आमचं किंग प्रोडक्ट आहे. अरे वा, क्या बात आहे. हो. आणि कोकणचा जो शेतकरी आहे
तर तो एक मला बोलला की ताई, मी तुमच्यामुळे माझा आंबा पुण्यामध्ये पोहोचला. तर सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो की तो जो कोकणचा आंबा आहे, आपले पुण्यातले जे कस्टमर आहेत त्यांची मुलं मुली बाहेरच्या देशात शिकायला आहेत, तर जवळजवळ 10 ते 15 देशामध्ये आपला आंबा पोहोचला. ओहो, क्या बात आहे. हो. आणि सर त्याचबरोबर आपल्याकडे मराठवाड्याचा हुरडा येतो, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी येते, हो. नागपूरचा संत्रा येतो, महिला बचत गटांचे वेगवेगळे हाताने बनवलेले त्यांनी स्वतः उत्कृष्ट क्वालिटीचे जे प्रोडक्ट्स येतात. तर सर मला असं वाटतं की आपण त्यांना फक्त मार्केट मिळवून देत नाही, तर त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान मिळवून देतोय, त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळवून देतोय आणि एक शेतकरी म्हणून आपण एक विश्वास निर्माण करतोय. व्हेरी नाईस. संदीप सर आणि शोभाताई, तुम्हाला आता मी काही रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे ज्याची उत्तरं तुम्हाला एका शब्दात द्यायची. सेंद्रिय अन्न म्हणजे काय? शुद्ध आरोग्य. मातीचं आरोग्य म्हणजे काय? मनुष्याचं आरोग्य. शेतकरी खुश असेल तर? ग्राहक खुश. आणि माय फॅमिलीला फार्मर याचा एका शब्दात तुम्ही काय सांगाल? विश्वास. क्या बात आहे. प्रत्येक कुटुंबाला काय हवंय? फॅमिली फार्मर. खूपच छान, खूप छान संदीप सर आणि शोभाताई. आज तुम्ही फक्त शेती नाही तर आरोग्य, नातं आणि विश्वास याबद्दल बोललात. मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या कुटुंबासाठी 100% सेंद्रिय, केमिकल फ्री फळभाज्या हव्या असतील तर माय फॅमिली फार्मरला नक्की फॉलो करा. माय फॅमिलीची वेबसाईट आहे myfamilyfarmer.online. इंस्टाग्राम आणि फेसबुक आहे माय फॅमिली फार्मर. लक्षात ठेवा, फॅमिली डॉक्टर सोबत फॅमिली फार्मरही हवा आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची आणि तुमची देखील. मित्रांनो, आज वेल्थ सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, पण वेल्थ सोबत तुमची हेल्थ जर चांगली असेल तर तुम्ही वेल्थचा उपभोग घेऊ शकता. आणि त्यासाठी आहे चांगला आहार खाणं, आणि ते फक्त तुम्हाला भेटू शकतं माय फॅमिली फार्मर येथे. खाली दिलेल्या वेबसाईटवर आणि फोन नंबरवर कॉल करून लगेचच तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित करू शकता. तर भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये एक नवीन गेस्टसह, एक पॉवरफुल गेस्टसह आणि पॉवरफुल विषयासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.